पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला 5 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी देखील त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेलं नाही। मुंडेंच्या जागी मंत्री झालेल्या छगन भुजबळांना घर मिळणं कठीण झालंय। 3 महिन्यांपासून भुजबळ घराच्या प्रतीक्षेत आहेत, पण मुंबईमध्ये दुसरं घर अगदी भाड्यानंही मिळत नसल्याचं धनंजय मुंडे म्हणतात। मुंडेंच्या या म्हणण्यावर अंजली दमानिया आणि करुणा मुंडे यांनी आक्षेप नोंदवलाय। पाहूयात। मंत्रिपद जाऊन जवळपास 5.5 महिने झाल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडेंनी सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही। मुंडेंच्या जागी मंत्री झालेल्या छगन भुजबळांना सरकारी घर मिळत नाहीये। याबद्दल भुजबळांनी नाराजीही बोलून दाखवली, तरीही धनंजय मुंडेंनी बंगल्याचा ताबा अजूनही सोडलेला नाही। आपल्याला जो बंगला दिलेला आहे त्या बंगल्यामध्ये अजूनही धनंजय मुंडे यांचा ठीक आहे ना, ते बघतील। ते आता आम्ही आमच्या पार्टीमध्ये आणि जे काय आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहतील, ते त्याच्यासाठी एवढं काय सिरियस होतं नाही। रिकामा केल्यानंतर मग तुम्हाला त्रास होत आहे ना, तुम्हाला तुमच्या खासगी निवासस्थानी राहावं लागतंय, तिथून तुम्हाला ये-जा करावी लागते। कारण की धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं की बंगला न सोडण्याचं कारण की मुंबईमध्ये माझं घर नाही, त्यामुळे मात्र मुंबईमध्ये त्यांच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी त्यांचं स्वतःचं एक आलिशान घर पाहायला मिळतं। मग मी काय करू? मुंबईत आपले कुठेही घर नसल्यानं आणि उपचार सुरू असल्यानं सरकारी बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण मुंडेंनी दिलं होतं। पण गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंडेंनी मुंबईत स्वतःचा फ्लॅट असल्याचा उल्लेख केलाय। मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गिरगाव चौपाटीवर असलेल्या फ्लॅटचा उल्लेख आहे। गिरगाव चौपाटीजवळ SN पाटकर मार्गावरच्या वीरभवन या 22 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाचा फ्लॅट हा धनंजय मुंडेंचा असल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे। डिसेंबर 2023 मध्ये धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावे 16,50,00,000 रुपयांना हा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता। हा 4 BHK फ्लॅट 2151 चौरस फुटांचा आहे। स्वतःच्या मालकीच्या या फ्लॅटचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख असताना सुद्धा मुंडे मुंबईत घर नाही असं का म्हणतायत, असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय। तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मला इथे राहावं लागतंय आणि म्हणून ते सातपुडा बंगल्यात आहेत असं जे सांगितलं जातंय। मी सगळ्या माध्यमांना विनंती करते की आज त्यांनी मलबार हिल इथे जाऊन वीर भवन नावाच्या बिल्डिंगमध्ये 902 नंबरचा फ्लॅट कोणाचा आहे याची चौकशी करावी आणि ते लोकांपुढे आणावं। म्हणजे हे व्यक्ती खोटं किती बोलतात। एक तर त्यांना तब्येतीला काहीच झालं नाहीये। बेल्स पॅल्सी नावाचा आजार हा फक्त 4 आठवडे चालतो, 5व्या आठवड्याला ठणठणीत बरे होतात। एकीकडे माध्यमांशी बोलताना म्हणतात मी फोनवर बोलत नाही, पण तिथे अगदी सभाच्या सभा गाजवतात। हे पदोपदी खोटं बोलणारा हा व्यक्ती आहे। तर मला असं वाटतं की सातपुडा बंगला हा शासकीय बंगला आहे आणि तो कुठच्याही परिस्थितीत 15 दिवसात खाली हा झालाच पाहिजे। की राशिरी जे आहे त्यांची तिकडची जे दुसरी बायको आहे तिच्या आणि माझा खूप चांगला आहे अगोदरपासून। ज्या वेळेपासून मला माहित पडलं त्या वेळेपासून आमच्या दोघांचा चांगला आहे। ते येऊन राहू शकता, वेलकम आहे, अजून वेलकम आहे। हा धनंजय मुंडे, तुला झूट बोलण्याची गरज नाहीच आहे। तू या घरामध्ये राहा आणि जरी तुला वाटेल तुला माझ्या सोबत नाही वाटेल तो मी सोडून जाते, मी कुठेतरी रेंटवरती राहते, तू या घरामध्ये येऊन राहा, पण सरकारी बंगला सोडा। त्यांना नोटीसच पाठवणार आहे शासनाला पण की हे तुम्ही कुठच्या अधिकाराने यांना तिथे कंटिन्यू करून देतायत। मुंबईत त्यांचा त्याच भागात म्हणजे जिथे सातपुडा बंगला आहे तिथेच जर त्यांचा जवळपास एक फ्लॅट असला तर त्यांना कुठच्या कायद्याखाली तुम्ही तिथे राहू देताय, अशी आता लीगल नोटीस ठोकायची पाळी आली आहे आणि ती मी आज त्यांना पाठवणार। 42 लाखाचा कसा दंड, 42 लाख धनंजय मुंडेसाठी काहीच नाही आहे, काहीच नाही। छोटीशी रक्कम आहे, तो भरू शकतात। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात मध्ये कधी येणार नाही। 6 महिने चे आतमध्ये त्यांची आता तुम्हाला माहिती आहे काल 10,000 रुपयाचा दंड त्यांना दिलेला आहे कोर्टाने, औरंगाबाद हायकोर्टाने, आणि त्याच्यामध्ये त्यांची 100% आमदारकी रद्द होणार आहे। धनंजय मुंडेंना 4 मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्याच्या 15 दिवसात म्हणजेच 20 मार्च पर्यंत त्यांनी सरकारी बंगला सोडणं अपेक्षित होतं। मात्र अपेक्षित मुदतीनंतरचे 5 महिने लोटून सुद्धा मुंडेंनी हा सरकारी बंगला सोडलेला नाही। दुसरीकडे 20 मेला छगन भुजबळ सरकारमध्ये मंत्री म्हणून आले। 10 जून पर्यंत तुम्हाला सातपुडा बंगला मिळाल्याचं पत्र सामान्य प्रशासन विभागानं भुजबळांना दिलं।
मात्र जर तिथे आधीपासूनच कुणी राहत असेल तर आपण कसे जाणार असा प्रश्न भुजबळांनी केलाय। म्हणजे मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर सुद्धा धनंजय मुंडेंनी 5 महिने सरकारी बंगला रिकामा केलेला नाही आणि त्यांच्या जागी मंत्रिपदाची शपथ घेऊन आलेल्या भुजबळांना मंत्री होऊन 3 महिने झाले तरी सरकारी बंगला मिळालेला नाही। हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा, कारण का त्यांच्या सरकारचा हा निर्णय, तुम्हाला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। धनंजय मुंडे यांच्या बंगल्याच्या संदर्भात वाद समोर येतोय। राजकारणातला भाग पण नाही, त्यांना 5 वर्ष ते बंगल्यात राहिले तर माझं काय जातंय? मी थोडी त्या बंगल्यात जाणार आहे चहा प्यायला। पण ती कारण देत आहेत की त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये माझ्याकडे घर नाही म्हणून ते कारण देत आहेत। बिचाऱ्यांना कुठेतरी घर मिळावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात। कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे। त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते, त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल। दरम्यान मुंडेंनी शासकीय निवासस्थान अद्यापही सोडलं नसल्यावरून जोरदार आरोप होऊ लागलेत। त्यानंतर आता धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी बंगल्याच्या या वादावर स्पष्टीकरणही दिलंय। मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केलं नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे। मात्र या परिसरात तातडीनं भाड्यानं घर मिळणं सध्या कठीण आहे। माझा शोधही सुरू आहे। माझ्या सदनिकेचं काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंतीही केली आहे, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।